ऍसिड बेस सॉल्ट, आपला आवडता ऍसिड बेस सॉल्ट. ऍसिड बेस सॉल्ट आपण मागच्या वर्षी पण हो केलं मॅम, होतं. आपण Yes, पीएच ma'am. बघितलं होतं. येस, हो आपण मॅम. त्या मोजपट्टीवरती त्या गोष्टी आपल्या पीपीटी वरती सगळ्या बघितल्या होत्या. पीएच स्केल तुम्ही मला सांगितलं होतं, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, त्याचा तुम्ही मला फुल फॉर्म आठवण करून दिला होता आणि त्याच्यावरून आपली गाडी पुढे गेली होती, बरोबर. तर पीएच चा काय वापर असतो, आपण तो कसा म्हणजे ऍसिडिक बेसिक नेचर शोधण्याकरता कसा वापर करतो त्याचा. आपण लिटमस पेपर मागच्या वर्षी बघितले होते. स्वतः फुलांपासून आपण कसे लिटमस बनवू शकतो, लिटमस म्हणजे इंडिकेटर्स, हे पण आपण बघितलं होतं. तुम्हाला लक्षात असेल तर रंगीबेरंगी पाकळ्या पानांवर घासून स्वतःचे इंडिकेटर बनवायचे मी तुम्हाला होमवर्क पण दिला होता. मला लक्षात नाही तुमच्या किती लक्षात आहे, पण हे सगळं आपण मागच्या वर्षी केलं होतं. ऍसिड बेस सॉल्ट. हळद ही एक नॅचरल इंडिकेटर असते, ती बेसिक कंडिशन मध्ये लाल होते, हे सुद्धा आपण बोललो होतो. तुमच्या लक्षात आहे काय या सगळ्या गोष्टी? काही मागच्या वर्षीच्या, काही या वर्षीच्या, असं आपण एकत्र बोलतोय. थोडं थोडं लक्षात असेल तुमच्या. पुन्हा एकदा जरा पीपीटी लावते, मग धड्याकडे जाऊया, म्हणजे आपला दोन्ही अभ्यास एकत्र होईल. जसं आपण ठरवलं त्याप्रमाणे आपली पीपीटी मी इंग्लिशमध्ये दाखवेन आणि धडा मराठीत दाखवेन, तर दोनही गोष्टी एकत्रित होतील. ठीक आहे. तर ऍसिड बेसेस अँड सॉल्ट्स या धड्यामध्ये आपल्या आम्ल, आम्लारी आणि क्षार या धड्यामध्ये आम्ल काय, आम्लारी काय, हे ऑलरेडी आपण मागच्या वर्षी बघितलं होतं. त्याचा पुढचा टप्पा आहे आता, की आयनिक कंपाऊंड्स मध्ये, आयनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, की ज्या कंपाऊंड मध्ये त्याला आपण म्हणतो आयनिक बंध, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन चार्जेस एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजेच त्याला आपण विद्युत ऋण आणि विद्युत धन प्रभारित दोन वेगवेगळ्या आयन्सना जेव्हा एकत्र आकर्षक बल खेचून घेतो, तेव्हा त्यातनं जे काही बॉन्ड बनतात त्याला आपण आयनिक बॉन्ड असं म्हणतो. आयनिक बॉन्ड हे पहिले बॉन्ड आहेत. दुसरे होते कोव्हॅलंट बॉन्ड, आपण हे नंतर बघितले होते, बरोबर ना. काही संयुगांच्या बाबतीमध्ये आपण ते बघितले होते. ते पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला जेव्हा आपण कार्बनचा धडा करू तेव्हा ह्या दोनही बंधांबद्दलची माहिती आहे, दोनही बॉन्ड, टाइप्स ऑफ बॉन्ड वी विल डिस्कस, तेव्हा आपण कार्बन कंपाऊंड्स करू. पण आता आपण आयनिक कंपाऊंड्स बद्दल बोलतोय, तर हे आयनिक कंपाऊंड्स Na+, Cl- असे दोन्ही एकमेकांना प्लस मायनस असल्यामुळे अट्रॅक्ट करतात. असं म्हणतात ना, अपोजिट्स अट्रॅक्ट. आपण खूप, पण मला असं बऱ्याचदा असं वाटतं की अपोजिट्स अट्रॅक्ट म्हणण्यापेक्षा अपोजिट्स आर स्टेबल असं म्हणायला पाहिजे. बघा, तुम्ही खूप 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 बडबड करत असाल आणि तुमचा मित्र पण खूप बडबड करत असेल, तर तुम्हाला एकमेकांबरोबर बोलताच येणार नाही. तुम्ही खूप बोलताय आणि तो काहीच बोलत नाही, अशी बेस्ट जोडी असते. म्हणजे तुम्ही किती बोला तो ऐकतच राहणार आहे, त्याला असंही बोलायचं नाहीये. अपोजिट्स आर स्टेबल. अट्रॅक्ट म्हणण्यापेक्षा दे आर स्टेबल. ते एकत्र चांगले राहतात, बराच वेळ राहतात. एकसारख्याच विचारांच्या माणसांमध्ये खूप भांडण पण होतं. हा पण तेच सांगत असतो, तोही तेच सांगत असतो, पण तेच सांगण्याच्या पद्धतींच्या प्रॉब्लेममुळे त्यांची भांडण होतात. पण अपोजिट लोकांचं तसं नसतं. तू तुझं बघ, मी माझं बघतो, सोड ना, तरी आपण एकत्र आहोत ना, असं हे चांगलं बॉन्डिंग नसतं. कशामुळे? अपोजिट्स. नॉर्थ आणि साऊथ, मॅग्नेट्स मध्ये पण हेच आहे. नॉर्थ पोल, साऊथ पोल हे दोन अपोजिट पोल्स आहेत, पण व्हेनेवर वी टेक द मॅग्नेट्स टुगेदर, नॉर्थ नॉर्थ रिपेल करतात आणि साऊथ साऊथ पण रिपेल करतात, पण नॉर्थ साऊथ अट्रॅक्ट, साऊथ नॉर्थ अट्रॅक्ट, कारण हे अपोजिट चार्जेस एकमेकांना डिफरंट असल्यामुळेच अट्रॅक्ट करतात. ठीक आहे, एकसारखे असतील तर ते रिपेल करतात. हाच आपल्या सगळीकडे बेसिक रूल आहे. तर हे जे आयनिक कंपाऊंड असतात त्यांना हाय मेल्टिंग आणि हाय बॉइलिंग पॉईंट असतात. त्यांचे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतं. आपण मागच्या वेळेला बघितलं, मी तुम्हाला दाखवलं होतं. एका Na बाजूला 7 Na आणि 7 Cl असं त्यांचं क्युबिक स्ट्रक्चर असतं. क्यूब म्हणजे क्यूब, ठोकळा, तो क्यूब असतो ना असा 3 डायमेन्शनल चौरस सगळ्या बाजूनी आपण काढतो बघा, तर तो जो क्यूब असतो तसं एका NaClचं स्ट्रक्चर असतं. आपण म्हणताना NaCl म्हणतो, तर एक Na आणि एक Cl असतो, पण त्या Na बाजूला 7 Cl आणि एका Clच्या बाजूला 7 Na असं ते एकत्रित ग्रुप असतो. त्याला क्रिस्टलाइन स्ट्रक्चर म्हणतात किंवा क्रिस्टलायटिस म्हणतात. तर हे रूम टेम्परेचरला आपण बघा ना, आपल्या हातात मीठ घेतो, NaCl क्रिस्टलाइन आहे, पांढऱ्या रंगाचं स्फटिकासारखं असतं. तर ते चांगलं असं हाताला लागतं आपल्याला खरबरीत, आणि पाण्यात जेव्हा टाकतो तेव्हा ते डिझॉल्व्ह होतं पूर्ण. मग त्यात Na+ आणि Cl- हे असे वेगवेगळे होतात. पाण्यामध्ये आपल्याला दिसत नाही Na कुठे गेले, Cl कुठे गेले, पण हे आपल्याला कसं कळतं? जेव्हा तेच पाणी आपण इलेक्ट्रिसिटी त्याच्यामधनं
पेन्सिली त्याच्या 2 टाकल्या आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी सोडली तर ते कंडक्ट करते इलेक्ट्रिसिटी, कारण की त्याच्यामध्ये चॅनलाइज करण्याकरता Na+Cl- असे 2 आयन्स फिरतात. आता म्हणजे तुमचं सर्किट कंप्लीट करण्याकरता काहीतरी त्यातनं फिरायला पाहिजे ना. तर नुसतंच पाणी जे असतं त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी टाकल्या की ते चॅनलाइज करतं. दॅट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, कारण की ते आयन्स बनवतं. पाण्यामध्ये गेल्या गेल्या ते आयनाइज होतं, पॉझिटिव्ह वेगळे निगेटिव्ह वेगळे. असं झालं की 2 पोल तयार होतात ना. इलेक्ट्रिसिटीमध्ये पण तेच असतं, एक पोल ॲनोड एक पोल कॅथोड. मग ते इलेक्ट्रिसिटीतलं इलेक्ट्रोड्स मधनं इलेक्ट्रॉन्स असे गोलगोल फिरत राहतात, बरोबर. तर ते आहे आपलं आयनिक कंपाऊंड. नंतर आपण त्याचं, मी तुम्हाला जे म्हणाले होते स्ट्रक्चर Na+Cl- च्या आजूबाजूचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असं होतं, बरोबर. हे आपण मागच्या वेळेला सुद्धा डिस्कस केलं होतं. अच्छा, हे आर्हेनियस थिअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसिस मी तुम्हाला याचा होमवर्क दिला होता की हे जे काही त्याने सांगितलंय त्याचा जो रूल आहे तो लिहून काढा. तर ज्या कंपाऊंड्स मधनं H+ आयन्स जास्त दिले जातात दे आर ऍसिड्स. द कंपाऊंड्स विच गिव्ह OH- आयन्स मोर आर बेसिस. So acids and bases are two different entities, and they H+ ions give acidic results and OH- ions give basic results. आता acids काय bases काय हे आपण ऑलरेडी बघितलं होतं आपल्या pH स्केल मध्ये. 0 to 7 is acidic, 7 is neutral, 7 to 14 is basic. 14 is highest base, 0 is highest acid. अशी ती पट्टी असते 0 to 14 ची. ठीक आहे. याच्या पुढे आपण स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस आणि अल्कलीज म्हणजे जे इमिडिएटली सोल्युबल इन वॉटर असे असतात अशा बेसेसना आपण अल्कली म्हणतो, म्हणजे हायली सोल्युबल इन वॉटर. ऍसिड्स, बेसेस, स्ट्रॉंग ऍसिड्स, वीक ऍसिड्स हे सगळं आपण बघितलं. आता ऍसिडिटी आणि बेसिसिटी म्हणजे काय? परत तेच आहे. ऍसिडिटी म्हणजे H+ आयन्स जास्त प्रोड्यूस करणं, बेसिसिटी म्हणजे OH- आयन्स जास्त प्रोड्यूस करणं. ऍसिडिटी आणि बेसिसिटी कशी डिटरमाइन करतो? आर्हेनियसच्या लॉ प्रमाणे. जास्त H+ जास्त ऍसिडिक, जास्त OH- जास्त बेसिक, करेक्ट ना. याच्यामध्ये बघा तेच दाखवलं चित्रामध्ये Na+OH-. NaOH टाकल्यानंतर बेसिक सोल्युशन्स हॅव हाय pH. Na+ वेगळा झाला, OH- वेगळा झाला पाण्यामध्ये, त्यांनी त्याला आयनाइज केलंय. OH वेगळं, Na+ वेगळं, OH- वेगळं, म्हणजे त्याचे आयन्स फॉर्म झालेत. ठीक आहे. तर हे आहे ऍसिडिटी आणि बेसिसिटी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड आणि बेस. तर कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं? सिम्पल. काउंट द नंबर ऑफ H+, ते जास्त असेल तर स्ट्रॉंग ऍसिड. काउंट द नंबर ऑफ OH- ते जास्त असेल तर बेस असेल. आपण काय बोललोय? कॉन्सन्ट्रेशन कशावरून ठरतं? ऍसिडिटी, बेसिसिटी, करेक्ट ना. जास्त H+ तर जास्त स्ट्रॉंग, कमी H+ कमी स्ट्रॉंग. हायली डिझोल्युबल सबस्टन्सेस ज्याच्यामध्ये H+ पटापट रिलीज होतं ते स्ट्रॉंग ऍसिड्स आणि ते कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स. फॉर एक्झाम्पल HCl, HCl, H2SO4, HNO3 हे सगळे स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत. हे ऍसिड्स काय करतात? HNO3 H+ वेगळा होतो, NO3- वेगळा होतो, पटकन H+ देतात. ठीक आहे. असं NaOH काय होतं? Na+ आणि OH- असे वेगवेगळे होतात. पटकन Na+ आणि OH- असे 2 आयन्स वेगळे होतात. ठीक आहे. म्हणजे ते स्ट्रॉंग ऍसिड्स असतात. जास्त OH- रिलीज करणारे सबस्टन्सेस स्ट्रॉंग बेसिस असतात. pH आपण हे मागच्या वेळेला बघितलं होतं आणि ह्याच्यावरूनच ती pHच्या पट्टीचं आपलं डिस्कशन आलं होतं की हीच पट्टी आहे, हेही आपण बोललो होतो. आणि आता आपण टाइप्स ऑफ डिस्प्लेसमेंट रिएक्शन वरती आणि न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे काय हे सुद्धा आपण बोललो होतो की ऍसिड प्लस बेस विल गिव्ह यू सॉल्ट प्लस वॉटर, राईट. आणि हे काय रिएक्शन्स ऑफ ऍसिड विथ मेटल हे सुद्धा आपण डिस्कस केलं होतं. हे आपण इथे बोललोय. आता मी तुम्हाला टेक्स्टबुक दाखवणार आहे, त्याच्या आधी आपण काय काय बोललो आणि ते कुठे होतं धड्यामध्ये हे सांगत होते, म्हणून हे सगळं रिवाइज करते. तर ऍसिड्स आणि मेटल्स यांची रिएक्शन जरा खरबरीत असते. मेटल्स चांगले असतात, सरफेस गुळगुळीत शायनिंग वाले, त्याच्यावर ऍसिड्स पडले की ते त्याला काय बरं म्हणतात खरबरीत करून टाकतात आणि की त्याला ते पूर्णपणे काय बरं म्हणू आपण त्याला त्याच्या सरफेसला अफेक्ट करतात, व्हायलेंटली अफेक्ट करतात, रिॲक्ट करतात एकदम जोरात. तुमच्या नॉर्मल टाईल्स वरती जेव्हा ऍसिडचा थेंब पडतो तेव्हा त्याला खड्डा पडतो, कारण ऍसिड्स आर करोजिव्ह. त्याच्यात पडल्या तर लगेच समोरच्या वस्तूला संपवण्याचा प्रयत्न करतात, बर्निंग कस करून टाकतात ना. मेटल्स तर चांगले स्मूथ गुळगुळीत शायनिंग वाले हिरो मटेरियल असतात, जे ऍसिड पडले की ऑब्व्हियसली डॅमेज होणार ना.
असं रिॲक्शन ऍसिडची मेटल्स बरोबर असते. आणि रिॲक्शन ऑफ ऍसिड्स विथ मेटल ऑक्साइड्स. आता मेटल ऑक्साइड्स म्हणजे मेटल आणि ऑक्साइडची मेटलचा ऑक्साईड. समजा आपण कॉपर घेतला आणि त्याचं ऑक्साईड बनवलं तर काय बनतं? कॉपर ऑक्साईड, CuO. नंतर असेच दुसरे तुम्ही कुठलेही M नावाचा मेटल घ्या आणि O म्हणजे मेटल आणि ऑक्साईड असं तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन जर लिहिलं एक्झाम्पल म्हणून, तर HCl ची याच्याबरोबरची रिएक्शन काय होईल? Cl. आता काय होईल याच्यामध्ये? तुमचा जो कॉपर क्लोराईड आहे म्हणजे कॉपर आणि क्लोराईड म्हणजे कॉपर प्लस क्लोरीन, कारण क्लोरीन हा मायनस आहे, H हा प्लस आहे. H काय करतो? H2O बनवतो आणि कॉपर आणि क्लोरीन याची रिएक्शन होते. थोडक्यात ऍसिड मधला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो तुमच्या क्युप्रस ऑक्साईडला मेटलच्या ऑक्साईडला अफेक्ट करतो आणि त्याचं काय बनवतो? कॉपर क्लोराईड, कॉपर आणि क्लोरीन यांची रिएक्शन करतो. हा मेटल आणि तो नॉन मेटल. कारण HCl मधला Cl हा खूप स्ट्रॉंगली ऍक्ट करणारा पार्ट आहे आणि कॉपर ऑक्साईड मधला कॉपर, कारण तो मेटल आहे, तर मेटलला तो डिरेक्टली अटॅक करतो. कोण? क्लोरीन. क्लोरीन करोजिव्ह आहे ना, कारण की तो हॅलोजन ग्रुप मधला आहे. तर तो काय करणार? कॉपर क्लोराईड नावाचं एक नवं कंपाऊंड बनवेल आणि H2O इज बाय प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन. आता ह्याचं इम्पॉर्टन्स काय? These reactions are crucial in various industries such as in the production of fertilizers, glass, ceramics, where the formation of salts is a key step. म्हणजे आपल्याला ही रिएक्शन कुठे? मेटल ऑक्साईडची रिएक्शन ऍसिड बरोबरची कुठे कुठे दिसते? फर्टिलायझर इंडस्ट्री, ग्लास, सिरॅमिक इंडस्ट्री, जिकडे जिकडे आपण मेटल ऑक्साईडचा वापर करतो. जसं तुम्हाला माहिती असेल तर आपण जेव्हा काचा बनवतो त्यांना ग्रीन कलरची ग्लास हवी असेल तर त्याच्यामध्ये आपण फेरस ऑक्साईड टाकतो, म्हणजे मेटल ऑक्साईडचा वापर करून आपण त्या ग्लासला कलर देतो. तर अशा याच्यामध्ये आपण ह्या रिएक्शनचा वापर करून घेऊ शकतो. Balancing equation. To understand these reactions, it's important to properly balance the chemical equation to ensure that the reactants and products are in the correct proportion. हे असं लिहिलं त्याला काही अर्थ नाही. याच्यामध्ये हायड्रोजन एक आहे आणि ते H2 झालेलं आहे. कॉपर एक आहे आणि प्रोडक्ट मध्ये पण एक आहे. क्लोरीन इकडे एक होता, इथे दोन झालंय. ऑक्सिजन एक आहे. इम्बॅलन्स रिएक्शन आहे, तुम्हाला त्याला बॅलन्स करावं लागतं. बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिएक्शन काय आहे सांगेन तुम्हाला, ते आपल्याला आत्ता लगेचच नाहीये, पण काहीतरी रिएक्टंट्स असतात आणि ते काहीतरी प्रोडक्ट देतात. तर ते रिएक्टंट आणि प्रोडक्ट यांचं टोटल सेम असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने जी रिएक्शन असते त्याच्यामध्ये रिएक्टंट आणि प्रोडक्ट यांचा नंबर सेम असायला पाहिजे. ठीक आहे. याच्या पुढे रिएक्शन ऑफ बेसेस विथ ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स. आता बेसेस आणि नॉन मेटल अशी रिएक्शन दिलेली आहे. थांबा, त्याच्या आधी जरा एकदा धड्याकडे चला. असं करून आपण सगळं धडं संपवून टाकून तुम्हाला हे तर झालंच नाही आमच्या पुस्तकामध्ये, ते असं नाहीये. ते इथं झालंय बघा. आम्ल, आम्लरी आणि क्षार याच्यामध्ये आपण खाण्यापिण्याच्या वस्तूंवरनं त्यांची चव कशी असते ते बघितलं. आंबट, तुरट अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण बघितल्या. ज्या आंबट गोष्टी असतात त्या कोण असतात? ऍसिडिक. आणि ज्या तुरट असतात त्या कोण असतात? बेसिक. बरोबर ना. मागच्या वर्षी आपण ह्याचा असाच अभ्यास केला होता आणि लिटमस टेस्टचा आपण वापर करून किंवा हळदीसारखे इंडिकेटर वापरून आम्ल कोणते आणि आम्लरी कोणते हे शोधले होते. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला या तक्त्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. त्याला म्हणतात रेणुसूत्र. रेणुसूत्र म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय की हे जे HCl आहे ह्याला तुम्ही आयनाइज केलं म्हणजे त्याचे आयन्स वेगळे वेगळे केले, काय प्लस येईल आणि काय मायनस येईल आपण शोधून काढूया. आपण हा तक्ता आता भरूया. ठीक आहे. चला, HNO3 मध्ये HNO3 म्हणजे H प्लस आणि NO3 मायनस. चला आपण लिहूया ना इकडे. एकदम तरी सोडवू आपण, म्हणजे आपल्याला समजेल की काय करायचं याच्यामध्ये, कोणता रंग निळा. H प्लस आणि NO3 मायनस. काय मग आता काय म्हणायचं याला, ऍसिडिक का बेसिक? बेसिक. का बरं? ऍसिडिक. बरं चला आपण दुसरं काम करू. आधी आपण सगळे भरून टाकू, मग तुम्हाला स्वतःला समजेल. H प्लस Br मायनस, बरोबर ना. H2SO4 मध्ये 2H प्लस
आणि SO4 -2. बारीक पेन्सिल घेते म्हणजे मला चांगली. 3H+ आणि BO3 -3. बरोबर चाललंय ना माझं? मी काय करतेय, हे 3H+ आणि 3 मायनस, प्लस मायनस बॅलन्स व्हायला पाहिजे ना, असं करतेय. त्यांची टोटल सेम यायला पाहिजे असं बघतीये. आता हे काय होईल, Na+ आणि OH-. मुलांना तुम्ही मला सांगू शकता, तुम्ही माईक बंद करून का बसलाय? सांगा बरं मला जरा. मॅडम K हा प्लस येईल आणि OH बरोबर. हा मायनस येईल. थँक्यू. म्हणजे हे जर कोणी बोललं ना की मला असं वाटतं लोक जागे आहेत, नाही तर मीच एकटी अभ्यास करत असते असं वाटतं मला. इकडे मॅडम Ca+, Ca2+ आणि OH-. H2 मायनस येईल. Ca2+ आणि OH-. बरोबर. NH4 मॅम डबल सांगा, मला कळलं नाही. काय नाही समजलं. Ca कंसात OH2. NH+4 आणि OH-. मुलांना जरा 1 मिनिट थांबा. कोणीतरी आता बोललं की मला कळलं नाही. काय नाही कळलं ते जरा सांगा. Ca आणि कंसात OH2 दिलं नाही का मॅम? हा, ते कसं तुम्ही Ca+2 दिले ते कळलं नाही. हा, हे बघ, OH मायनस असतं की नाही, मग 2 OH म्हणजे 2 मायनस झाले, बरोबर. OH मायनस OH मायनस 2 झाले ना. मग ह्या कॅल्शियमला +2 असेल तरच 2 मायनस जॉईन होतील ना. CaOH बघ, हा Ca जर +2 असेल, +2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणजे कॅटायन बनला, तर त्याला काय लागेल, इकडे एक OH लागेल आणि खाली एक OH लागेल ना, कारण OH2 आहेत त्याच्यामध्ये. हा एक OH आणि हा दुसरा OH, म्हणजे काय झालं, OH ट्वाईस झालं की नाही इथे बघ. मग हे CaOH ट्वाईस मधलं OH ट्वाईस इकडे आलं, म्हणजेच हा Ca+2 असणार आहे इथे. हे मी उलट केलंय. हे 2 मायनस मला माहिती आहेत, म्हणजे हा Ca+2 असणार, हे मी काढलं. असंच काढायचं असतं ना बॅलन्स करताना. हे एक एक करून आपण सगळे मुद्दे बघू. पुढच्या धड्यांमध्ये हे सगळं येणार आहे आपल्याला. आपल्याला एकदमच सगळं येईल असं नाहीये. सध्या आपण त्याला डिसोसिएट करतोय, म्हणजे काय करतोय, त्याचे आयन्स बनवतोय. टेन्शन घेऊ नका. हे मी कसं काढलं, OH मायनस असतं, H+ असतं, बरोबर की नाही, आपण आताच बघितलं. एक OH मायनस म्हणजे एक मायनस चार्ज आहे, दुसरा OH मायनस असला पाहिजे तरच इथे OH ट्वाईस येईल. ऐका, हा Ca आणि OH असा कंपाऊंड असेल, तुम्ही डिसोसिएट केल्यावर काय लिहिणार त्याला, Ca+ आणि OH-, बरोबर की नाही. हे उत्तर मला त्याने सांगायचं ज्याने मला सांगितलं की मला कळत नाही, मला नाव नाही माहिती बरं का. काय नाव होतं? ओवी. चल, तू आता मला सांग, CaOH नावाचं जर कंपाऊंड आहे, त्याला मी पाण्यात टाकलं तर त्याचे 2 आयन्स झाले, Ca+ OH-, बरोबर. येस. पण जर आता इथे मला सांगितलंय CaOH- आणि OH- असे 2 गट आहेत, तर हे बॅलन्स होईल का? एक प्लस आणि एक मायनस आणि अजून एक मायनस, 2 मायनस 1 प्लस, बॅलन्स होईल का? नाही. मग मला इथे अजून एक प्लस लावावं लागेल ना. Ca++ आणि OH-, म्हणजेच आता हा काय झाला, Ca+2. तेच तर मी लिहिलं, Ca+2. कळलं कसं आलं ते? येस मॅम. हो मॅम. आता NaCl काय होईल? Na+, Cl-. मॅम Na+Cl-. बरं, आता इथे काय येईल तुम्ही मला सांगा. Ca मॅडम Ca+. Ca2+. टू प्लस
कारण NO3 ट्वाइस आहे आणि NO3 मायनस असतं. मायनस NO3 minus. Yes, ma'am. Three minus. मॅम K2 प्लस SO4 मायनस No minus. K प्लस Ca प्लस K plus K plus 2. K plus 2. K प्लस 2 नाही येणार. A मॅम 2 नाही येणार. K plus फक्त. K plus minus. ऐका मुलांनो, आता हे एक्झॅक्टली उलट आहे. मॅम तिथे K आहे तिथे 2 करा. नाही रे, ऐका 2K प्लस होईल, 2 ऍटम्स होतील, तेवढंच होईल. पण हे काय झालंय, SO4 -2 आहे. हे -2 आहे म्हणून 2K लागतील त्याला आणि K प्लस असतं. जसं H प्लस आहे तसं K प्लस आहे. जसं दुसरा पण एक K प्लस लागला तरच तो बॅलन्स होईल ना. म्हणजे एक K प्लस दुसरा K प्लस 2K प्लस वेगळे वेगळे ऍटम्स आहेत ते आणि दोन्ही प्लस प्लस आहेत. एका SO4 ला जसं आपण वरती काढलं तसं एक SO4 -2 आहे. मग आता याला कोण जॉईन होईल, इकडे एक K प्लस आणि इथे दुसरा K प्लस, बरोबर ना. म्हणजे होईल K2SO4 Ca प्लस Yes, teacher. आणि Ca प्लस C12 मायनस A प्लस 2 आणि Cl मायनस. क्लोरीन मायनस असतो, 2 क्लोरीन जोडले गेले म्हणजे Ca+2 झाला. NH4 NH4 मॅम. प्लस मॅम NH4 प्लस प्लस आणि S Yes. आणि SO SO24 मायनस. Minus. SO4 -2. करेक्ट, शाबाश मुलांनो, व्हेरी गुड. आलं तुम्हाला. आता या टेबलमध्ये आपल्याला काय बघायचंय, आपल्याला याच्यामध्ये हे बघायचंय ज्याच्यामध्ये H प्लस आहे तो ऍसिड, ज्याच्यामध्ये OH मायनस आहे तो बेस आणि ज्याच्यामध्ये ते दोन्ही नाही आहेत ते सॉल्ट. H प्लस कुठे आहे, इथे 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 झाले ऍसिड, हे सगळे आम्ल. येस मॅम. ऍसिड. OH 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 हे झाले कोण, Base. बेस, आम्लारी. Base. मॅम बेस. CA2NH, याच्यामध्ये H प्लस नाही OH मायनस नाही, मग हे काय होतील, सॉल्ट होतील. आता आपल्याला तेच दिलंय की नाही, काही संयुगांच्या रेणूमध्ये H प्लस हे आम्लारी धर्मी मूलक आहे, ही सगळी आम्ल आहेत. काही संयुगांच्या रेणूंमध्ये OH मायनस आहे, ही सगळी आम्लारी आहेत. ज्यांचे आम्लारी धर्मी मूलक H प्लस पेक्षा वेगळे असून आम्लारी धर्मी पेक्षा वेगळे असे आयोनिक संयुग म्हणजे क्षार आहेत. H प्लस पण नाही, OH मायनस पण नाही, ते कोण आहेत, क्षार आहेत, जे आपण ऑलरेडी काढले, बरोबर की नाही. आता येस मॅम. आपण जे बघतोय पुस्तकामध्ये ते आपण ऑलरेडी PPT मध्ये केलेलं आहे. आता आपण ते एका वेगळ्या पद्धतीने करतोय. दोघांमध्ये अभ्यास सेमच असतो, त्याच्यामध्ये आपला अभ्यास कमी जागेमध्ये जास्तीचा होतो PPT मध्ये, बरोबर. आता आयनिक संयुगांबद्दल आपण ऑलरेडी समजून घेतलेलं होतं. आपल्याला काय उदाहरण दिलंय बघा, आयनिक संयुगांमध्ये Na+Cl- हे आपण मागच्या वर्षी सुद्धा बघितलं होतं. Na चा ऍटॉमिक नंबर आहे 11, म्हणजे अणु क्रमांक आहे 11 आणि Cl चा अणु क्रमांक आहे 17. अणु वस्तुमानांक नाही, अणु क्रमांक. तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितलं होतं तेच उदाहरण पुन्हा सांगते. आपल्या वर्गामध्ये 50 मुलं आहेत, प्रत्येक मुलाला एका रांगेत मी उभं केलं, कसं, रोल नंबर प्रमाणे. चला रे, एका रांगेत उभे राहा, रोल नंबर प्रमाणे या, एक एक जण, ओरल घ्यायची आहे मला. तर 1 ते 50 मुलं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर हे त्यांच्या अनुक्रमांकाप्रमाणे माझ्याकडे येतील. अनुक्रमांक म्हणजे त्यांचा ऍटॉमिक नंबर. अनुक्रमांक सेमच आहे ना ऐकायला. जसे ते रांगेत उभे आहेत पिरियॉडिक टेबल मध्ये, तोच त्यांचा ऍटॉमिक नंबर आहे. पण प्रत्येक मुलगा जर माझ्याकडे येईल तर प्रत्येकाचं वजन वेगळं वेगळं आहे. त्याचा अणु वस्तुमानांक म्हणजे त्याचं ऍटॉमिक मास. ठीक आहे, मास वेगळा, नंबर वेगळा. माझं वजन 40 किलो आहे पण माझा नंबर 20 आहे, म्हणजे माझा नंबर 20 वेगळा, माझं वजन 40 वेगळं, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर आता आपण जे बघतोय तो आहे ऍटॉमिक नंबर प्रेझेंटेड बाय Z. तर ह्याच्यामध्ये 281 11 कसं लिहिणार आपण, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन, 10 झाले, तिसऱ्यामध्ये एकच उरला. आता हे आपण लिहिणार कसं,
बघा, पहिल्या याच्यात 2 काढले, दुसऱ्या याच्यात 8 काढले, तिसऱ्या याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन काढलेला आहे. हा इलेक्ट्रॉन जाणार आहे. का बरं? अष्टक पूर्ण करण्याकरता हा 1 एक्स्ट्रा आहे. हा गेला की हा सुखासुखी याचं अष्टक पूर्ण करेल. झाले 2 8 स्टेबल. पण इलेक्ट्रॉन गेल्यामुळे त्याच्या आता न्यूक्लियस मधला पॉझिटिव्ह चार्ज वाढला. पॉझिटिव्ह चार्ज वाढला असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया, एक निगेटिव्ह चार्ज कमी झाला. आपल्या ऍटम मध्ये कोणत्याही अणूमध्ये जितके प्रोटॉन तितके इलेक्ट्रॉन, माहिती आहे ना आपल्याला. प्रोटॉन मध्ये असतात तेवढेच इलेक्ट्रॉन बाहेर फिरत असतात. दोघांमधला एक जरी कमी जास्त झाला तर तो बॅलन्स बिघडेल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र असतात म्हणून तर तो ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. पण आता जर आपल्या ऍटम मधला एक इलेक्ट्रॉन काढला, इलेक्ट्रॉन तर कमी झाला, पण प्रोटॉन मध्ये काही बदल झालाय का? नाही. म्हणून तो झालाय पॉझिटिव्ह. कळलं का? हा न्यूक्लियसचा चार्ज आहे, तो वाढला म्हणजे तो तेवढाच आहे ऍक्च्युली. इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणजे निगेटिव्ह चार्ज कमी झाला. पॉझिटिव्ह चार्ज वाढला, पॉझिटिव्ह चार्ज तेवढाच आहे, निगेटिव्ह चार्ज कमी झाला. आता सीएलच्या बाबतीत उलट झालं. ह्याची 287 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. व्हॅलन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज 7 आणि त्याची व्हॅलन्सी आहे 1. हे पण आपण बोललोय. याला याचं ऑक्टेट पूर्ण करायचं असेल तर या 7मध्ये एकच इलेक्ट्रॉन टाकला की तो आयुष्यामध्ये सुखी होईल. बरोबर ना? हा इलेक्ट्रॉन मिळण्याकरता तो बिचारा ह्याच्याकडनं इलेक्ट्रॉन घेतो आणि हा त्याला इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. सोडियम क्लोराईड, ह्यातला सोडियम जो आहे तो आहे हिरो, क्लोरीन जो आहे तो आहे विलन. हिरो काय करतात? नेहमी बघा, तुम्ही केव्हाही बघा, हिरो कसे असतात? मस्त असतात, स्मार्ट, असं एकदम चमकणारे, शायनिंग बिनिंग करणारे, डान्स करणारे, आवाज करणारे. सगळ्या मेटलच्या प्रॉपर्टीज बघा, सेम मेटल्सच्या प्रॉपर्टी हिरोला मॅच होतात आणि ते लोकांना मदत करतात, स्वतःहून देऊन टाकतात वस्तू. तर आता या सोडियमकडे असलेला इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचा तो देऊन टाकतो. असं पण त्याला आयुष्यामध्ये स्टेबिलिटी करता 8ची गरज आहे, त्याची गरज भागली ना, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तू घे बाबा, तू घे, तू सुखी राहा. कारण तो दानशूर आहे, चांगला आहे, मेटल चांगलेच असतात. तो इलेक्ट्रॉन देऊन टाकतो याला. हा इलेक्ट्रॉन क्लोरीनकडे गेला की काय होतं? क्लोरीनकडे हा इलेक्ट्रॉन आला. आता क्लोरीनचा निगेटिव्ह चार्ज वाढला. इथे खरंच निगेटिव्ह चार्ज वाढला कारण प्रोटॉन्स तेवढेच आहेत. इलेक्ट्रॉन एक वाढला. प्रोटॉन केंद्रकामध्ये काही बदल झाला नाहीये. जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच प्रोटॉन होते, 17. पण प्रोटॉन 17 राहिले आणि इलेक्ट्रॉन 18 झाले, तर आपोआप एक निगेटिव्ह चार्ज वाढला की नाही? म्हणजेच Na+ आणि Cl- आता हे एकमेकांचे अपोजिट्स आहेत, मग ते काय होतील? एकमेकांना अट्रॅक्ट करतील. बरोबर? NaCl जे बनलं ते काय आहे? 288. म्हणजेच आता दोघांचंही अष्टक पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे, घरी जायचंय आता. आता ह्याच्यामध्ये काय होतं? NaCl जे आपलं बनलं आहे ते आहे आपलं आयनिक बंध. पूर्ण अष्टक असलेले इलेक्ट्रॉन संयुगपण हे स्थैर्याची स्थिती दाखवते. म्हणजे 288 जे आहे ते आपल्या दोनही सोडियमचे 28 झालेत आणि याचे 288 झालेत, म्हणजे दोघांचे अष्टक पूर्ण झालेले आहे. ठीक आहे, पूर्ण अष्टक असलेले इलेक्ट्रॉन संरूपण हे स्थैर्याची स्थिती दाखवते, म्हणजे ते आता स्टेबल झालेत. आता ते त्यांचा 8 वाला जो हॅपीनेस आहे तो घालवणार नाही, तसेच राहतील आणि ते आयनिक संयोगामध्ये बांधले जातील आणि तसेच राहतील. बरोबर? आता या आयनिक संयोगांचे विचरण म्हणजे काय? पाण्यात पडल्यावर काय होतं त्यांना? त्याला आपण म्हणतो ना विरघळणी. पाणी आणि मीठ, पाणी आणि साखर, पाणी आणि तेल, पाणी आणि लाकडाचा भुसा, हे एकमेकांमध्ये मिक्स होतील का 3 आणि 4? सांगा बरं जरा मला. पाण्यात तेल टाकलं तर काय होईल? नाही बिघडत. मॅडम ते तेलवर येतात. कारण पाण्यापेक्षा तेलचं वजन कमी आहे. पाण्यात तरंगण टिकते. आपण मागच्या वेळेला हा प्रयोग केला होता की तुम्ही पाण्यामध्ये तेल टाकून बघा काय होतं. तेल वरती येतं, पाणी खाली राहतं. तेलचं वजन कमी होतं. तेल वर तरंगतं. बरोबर? पाणी आणि लाकडाचा भुसा हे मिक्स केलं तर काय होईल? लाकडाच्या भुसावर येतो. बरोबर बरोबर, ते पूर्णपणे मिक्स होतच नाही, खालपर्यंत जातच नाही, वरच्या वरच तरंगत राहतं.
पण हे जे आहे पाणी आणि मीठ, पाणी आणि हे साखर हे एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळतात. म्हणजे पाण्यामध्ये साखर इतकी चांगली मिक्स होते की ते दोन वेगवेगळे नाहीच आहेत असं वाटायला लागतं. बरोबर ना? हे काय त्याचं जलीय द्रावण म्हणजे काय ॲक्वियस सोल्युशन. आता पाण्यामध्ये विरघळण्यापूर्वी आपलं मीठ चव बदलेल. बरोबर. पाण्यामध्ये मीठ टाकलं की त्याची चव खारट होईल, साखर टाकली की गोड होईल. कारण की पाण्याच्या ह्याच्यामध्ये पाण्याच्या रेणूंच्या मधल्या जागेमध्ये सोडियम क्लोराईड जाऊन बसतं. आता आपल्याला काय दाखवलंय बघा चित्रामध्ये, हे पाणी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकलं तर इथे खाली काय झालं बघा, पाण्याच्या रेणूंच्या मध्ये 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 Na+ गेलं, Cl- आलं. आता त्याचं मिठाचं जलीय द्रावण कसं दिसतंय, Na+Cl-. बरोबर. अशा पद्धतीने तुमच्या पाण्याच्या रेणूच्या मध्ये Na+ गेले, Cl- गेले, म्हणजेच ते पूर्णपणे विरघळले. आता तो अर्हेनियसचा आम्ल आणि आम्लरीचा सिद्धांत आपण बोललो होतो ना, तेच बघा. आम्ल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये H+ आयनची संख्या जास्त आहे आणि OH- जास्त असेल तर ते आम्लारी आहे. हा अर्हेनियसचा सिद्धांत आहे, थिअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. ही आपल्याला डेफिनेशन पाठ करायची आहे, आम्ल आणि आम्लारी. ठीक आहे ना. NaOH पाण्यामध्ये टाकलं की काय होतं, Na+ आणि OH-. बरोबर. पुढचं आहे आम्ल आणि आम्लारींचे वर्गीकरण. 2 मिनिटं, एकच सेकंड. मुलांनो जरा 1 मिनिट. हॅलो मॅम. टीचर म्हणे 2 मिनिटं थांबा. ओके, येस, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स, पण एक इमर्जन्सी आली होती मध्येच. ऑल राईट, ठीक आहे. तर हे आम्ल आणि आम्लारी म्हणजे आपण मगाशी जसे बघितले आपल्या प्रेसिपिटेटमध्ये की त्याच्यामध्ये H+ किंवा OH- असेल तर त्याची आम्ल आणि आम्लारी अशी आपण व्याख्या करतो. हे तीव्र सौम्य आम्ल आम्लारी आम्ल आम्लारी हे आपण बघितले. आणि अल्क म्हणजे अल्कली, जे मोठ्या प्रमाणामध्ये विद्राव्य असतात, टाकले डिझॉल्व्ह होतात. हे आपण जसंच्या तसं मगाशी बघितलेले. आता HCl, HNO3, H2SO4, H2CO3, H3BO3 हे सगळे एका रेणूपासून मिळू शकणारे H+ ची संख्या सांगा. ह्याच्यामध्ये 1 आहे, ह्याच्यामध्ये 1 आहे, ह्याच्यात 2 आहे, ह्याच्यात 2, ह्याच्यात 3, ह्याच्यामध्ये 3. आणि हे CH3COOH हा गट असा आहे, CH3COO- आणि H+. एवढा मोठा रेणू आहे पण त्याच्यामध्ये एकच H+ मिळतो. ठीक आहे. आता OH- ची संख्या ह्याच्यामध्ये 1 1 2 2 3 3 आणि इथे पण 1. ठीक आहे. काही सौम्य असतात, काही तीव्र असतात. आता आम्लाची आम्लारी धर्मिता, आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके H+ आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे त्या आम्लाची आम्लारी धर्मता. आम्लारींची आम्लधर्मता म्हणजे काय, आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके H+ मिळू शकतात ती त्याची आम्लारी धर्मता. उदाहरणार्थ HCl बघितलं तुम्ही, हा आम्ल आहे, त्याला तुम्ही विचरण म्हणजे त्याला डिसोसिएट केलं की तुम्हाला H+ आयन किती मिळाले, 1. जितके H+ आयन मिळाले ती संख्या म्हणजे त्याची आम्लारी धर्मता. आता HCl ची आम्लारी धर्मता किती आहे, 1. बरोबर ना. त्याची ऍसिडिटी नाही बघत आहे आपण, त्याची बेसिसिटी बघतोय. म्हणजे या H+ ला एक OH- जेव्हा जॉईन होईल तेव्हा हा त्याच्याबरोबर रिएक्ट करेल, आम्लारी धर्मता. आम्लारींची आम्लधर्मता म्हणजे त्याच्या एका रेणूपासून किती OH- मिळतात, हे एक्झॅक्टली उलट बरं का. आम्लारींचा आम्लधर्म आणि आम्लांचा आम्लारी धर्म हे उलटच लक्षात ठेवा. हे असंच फक्त व्याख्या तेवढा फक्त लक्षात ठेवायचे आपल्याला. आता आम्ल आणि आम्लारींची संहती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. लिंबू रसाचं द्रावण
स्ट्रॉंग आहे का वीक आहे? स्ट्रॉंग कसं, लिंबू नुसतंच खाल्लं तुम्ही खूप आंबट लागतो, म्हणजे असं होतं, गिळता येत नाही एवढं स्ट्रॉंग खाल्लं तर, नुसतंच चावून चावून खाल्लं तर लागतं चांगलं, पण खूप जास्त खाता येत नाही कारण ते स्ट्रॉंग ऍसिड आहे. पण मग तुम्ही त्यालाच पाण्यामध्ये टाकलं आणि त्याचं लिंबू पाणी करून प्यायलात तर तुम्ही भरपूर पाण्यामध्ये ते लिंबाचं पूर्ण पूर्ण एका लिंबाचं ते ज्यूस पण पिऊ स्ट्रॉंग असतं आपल्यासाठी ना. बरोबर, स्ट्रॉंग असतं ते. नुसतं खाल्लं तर ते ऍसिडच आहे ना. चांगलं पण असतं ते, कधी कधी एखादी फोड खावी सुद्धा मुखशुद्धी करता, पण सारखंच नाही. दाताचं सगळं एनॅमल, घसा बिसा सगळं डॅमेज करून टाकेल ते सारखंच ऍसिड खाल्लं तर. मग त्याला पाण्यात टाकून मिठाबरोबर घेतात, पाचक म्हणून ते काम करतात, बरोबर ना. आता ह्याचा अर्थच काय आहे? काय पोट दुखत नाही ना त्यांनी? नाही, पोट नाही दुखत त्याने. ते क्लीन करतं. आपण जे काही खातो ते सगळं पचवण्याची शक्ती असते ना त्याच्यामध्ये, म्हणून ते मदत करतं आपल्याला. म्हणून जेवणानंतर हॉटेलमध्ये लिंबू देतात आणि लिंबू पाणी देतात. आपण घेतोच, म्हणजे जनरली जेवण झालं की लिंबू पाणी घ्या, आपल्याकडे पद्धत असतेच की. याचं कारण तेच आहे. आता द्रावणांची चव ही त्यातल्या लिंबूरस किती आहे त्याच्यामध्ये याच्यावरती अवलंबून असते. जर खूप जास्त लिंबूरस असेल त्याच्यामध्ये तर ते खूप जास्त स्ट्रॉंग लागेल तुम्हाला. एकाच तांब्यामध्ये 2 लिंबू पिळले तर ते किती लागेल? आंबट खूप लागेल. त्याच तांब्यामध्ये एकाच लिंबाचा ज्यूस पिळला आपण तर ते नॉर्मल आंबट लागेल, बरोबर. तुम्ही किती द्रावण टाकता त्याच्यामध्ये त्याच्यावरती अवलंबून आहे की त्याची ऍसिडिटी किती आहे, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. संहत म्हणजे स्ट्रॉंग, विरल म्हणजे वीक. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी आपण ऑलरेडी बोललो होतो. आता ह्याची द्रावणाची रेणुता म्हणजे मोलॅरिटी म्हणजे काय बघा. आता द्रावणाची संहती व्यक्त करण्यासाठी किती कॉन्सन्ट्रेटेड आहे एखादं द्रव. काही सोल्युशन बनवलं मी सांगितलं मी ऍसिड बनवलं तर ते किती स्ट्रॉंग आहे हे कसं सांगणार तुम्ही? स्ट्रॉंग ऍसिड, पण किती स्ट्रॉंग ऍसिड? मग ते सांगण्याकरता आपण काही एकक वापरतो. त्यातलं एक आहे, पहिलं एकक म्हणजे द्रावणाच्या 1 लिटर आकारमानामध्ये विरघळलेल्या स्थितीमध्ये असलेल्या द्राव्याचे ग्रॅम मधील वस्तुमान. म्हणजेच 1 लिटर. बोला. मॅम तुमची स्क्रीनवर करता का? वर करू म्हणजे आता दिसतंय का? येस टीचर. हा दिसतंय ना. द्रावणाची संहती कशी मोजतो आपण एका याच्यामध्ये की 1 लिटर पाण्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेल्या द्राव्याचे ग्राम मधलं वस्तुमान. 1 लिटर पाण्यामध्ये विरघळलेल्या स्थितीमधलं समजा NaOH घेऊया आपण. जसं मी तुम्हाला सांगितलं NaOH सॉलिड असतं, तर समजा 2 ग्रॅम एवढं मी सोडियम हायड्रॉक्साईड सॉलिड त्या 1 लिटरच्या पाण्यामध्ये टाकलं तर ते 2 ग्रॅम एका लिटरमध्ये 2 ग्रॅम पर लिटर असं मी लिहू शकते, बरोबर की नाही. एवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. हे एक जनरल आपल्या बोलण्यातलं. पण दुसरं एकक जे आहे ते 1 लिटर आकारमानात विरघळलेली द्राव्याची मोल मध्ये व्यक्त केलेली राशी. हे तुम्ही केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये जाल किंवा कुठे तुम्ही ऐकाल तर ते मोलॅरिटी मध्ये मोजतात. मग एखाद्या द्राव्याची रेणुता दर्शवण्याकरता त्याचे रेणुसूत्र चौकटी कंसात लिहितात. उदाहरणार्थ NaCl म्हणजे 1 मोल पर लिटर, याचा अर्थ मिठाच्या प्रस्तुत द्रावणाची रेणुता 1 मोलार असा अर्थ होतो. मोलार कसं काढायचं? 1 मोलार म्हणजे किती हे आपल्याला यावर्षी नाही, पुढच्या वर्षी आहे. जेव्हा असेल तेव्हा आपण ते शांतपणाने करू. आता नाही, हे आपण केलंय. 1 मोलार सोल्युशन 9वीला आपल्याला मागच्या धड्यामध्ये होतं ना. 1 मोलार सोल्युशन कसं काढतो आपण? समजा चला आपण CO2 चा 1 मोल काढू. सोपा मॉलिक्यूल घेऊया आपण. याच्यामध्ये कार्बन 12 आहे, 1 ऑक्सिजन 16 आणि 2 म्हणजे किती झाले? 32, बरोबर ना. त्याचे टोटल झालं 44. मी आता काय करते? रेणू वस्तुमान म्हणजे मॉलिक्युलर वेट. हे जर मी 44 ग्रॅम्स एवढं वेट घेतलं तर ते 1 मोलार एवढं असतं. 1 मोल ऑफ CO2 इज इक्वल टू 44 ग्रॅम. असं NaCl आपण काढू शकतो. Na आहे 23 ग्रॅम आणि Cl आहे 35.5, बरोबर ना. 35.5. आता याचं ऍडिशन केलं तर आपल्याला येईल 5 आणि 3 8, 3 आणि 2 5, 58.5 ग्रॅम ऑफ NaCl इन 1 लिटर. कारण हे याचं 1 मोल आहे.
1 मोल NaCl म्हणजे कसं काढतो आपण, त्याच्या रेणूसूत्रामध्ये जितकं वजन आहे तेवढं वजन. तर ते किती आहे आपलं NaClचं 58.5. जर हे एवढं वजन आपण 1 लिटर पाण्यामध्ये टाकलं की ते 1 मोलार सोल्युशन NaClचं होतं. त्याला आपण 1 मोलार असं म्हणतो. ठीक आहे. आता पुढे आपल्याला बघायचंय विविध जलीय द्रावणांच्या संहतीचा खालील तक्ता पूर्ण करा. आपल्याला दिलेलंच आहे त्यांनी. तेच आलंय NaCl 58.5. आपलं ते झालं होतं ना. ये करेक्ट आलं आपलं एकदम. चला, मिठाचं 58.5 U म्हणजे डाल्टन माहितीये ना आपल्याला. त्याचं ग्रॅम आणि E इज इक्वल टू D/C. म्हणजेच काय करतोय आपण, D म्हणजे त्याचं ग्रॅम आणि रेणू वस्तुमान 58.5. आपल्याला हे प्रॉब्लेम दिलेलं आहे. जर एवढं असेल तर हे किती असेल, आणि 2 लिटर पाणी, एवढं ग्रॅम 2 लिटर पाण्यामध्ये 2 मोल घेतले तुम्ही. 58 × 2 केलं तर 5 × 10 11, 5 × 10 8 × 16 17, बरोबर. 2 मोल केले त्यांनी. 2 मोल साठी तुम्ही किती ग्रॅम घेणार, याला × 2 करायचं. त्या पुस्तकामध्ये लोक काय करतात माहितीये का, जे आधी घेतलं पाहिजे ते नंतर घेतात. आता हे 217 ग्रॅम कुठून आलं, ह्याला सी म्हणजे धिस × 2 हे द्यायला पाहिजे ना कुठेतरी मध्ये स्टेप. ती दिलेली नाही, ती तुम्ही समजून घ्या, असं त्यांचा अर्थ आहे. हे जर तुमचं 2 मोल म्हणजे 2 लिटर मध्ये 2 मोल असं तुम्ही घेतलं तर तुम्ही आता G इज इक्वल टू द्रावणाची संहती कशी काढाल, म्हणजेच तुम्ही आता त्याला काय करताय, तुम्ही त्याचं कॉन्सन्ट्रेशन काढताय. 58.5 ग्रॅम पर लिटर हे तेच होतं की नाही. 58.5 ग्रॅम पर लिटर काढलं की 1 मोलार सोल्युशन होतं. सिंपल आहे. आता तुम्हाला हे सॉल्व्ह करायचंय. HClचं रेणू वस्तुमान तुम्हाला माहिती आहे का, क्लोरीन इज 35.5 आणि हायड्रोजन किती आहे सांगा जरा मला. एक आहे, म्हणजे हे टोटल झालं 36.5. मी काय काढलं, दोघांचंही वजन जे आहे ना, वजन वस्तुमान, हायड्रोजनचं वस्तुमान क्लोरीनचं वस्तुमान यांची बेरीज केली मी. म्हणजे मला काय मिळालं, त्या रेणूचं वस्तुमान 36.5 U हे ह्या HClचं रेणू वस्तुमान आहे. तेच 36.5 पर लिटर, 36.5 ग्रॅम पर लिटर इज इक्वल टू 1 मोल, हे माहिती आहे आपल्याला. पण आता यांनी काय केलंय, ह्याला काय केलंय 3.65 केलंय, म्हणजे डिवायडेड बाय 10. म्हणजे हा किती मोल झाला असेल, 1 मोल इज इक्वल टू धिस मच. मग ह्याला डिवायडेड बाय 10 केलं तर 0.1 मोल होईल. म्हणजे आपलं जे आन्सर आहे हे वालं, हे जे हे दिलं त्यांनी दिलेलं जे आन्सर आहे हे आहे 0.1 मोल. तुम्हाला कळतंय का मी काय करते, मी एकटीच लिहिते आहे. येस मॅम. यस मॅम कळतंय. यस मॅम. यस मॅम. 36.5 हे याचं झालं अणु वस्तुमानांक, रेणू वस्तुमानांक सॉरी HClचा. तो आहे ऍक्च्युअल 36.5. आपल्याला त्यांनी ग्रॅम मध्ये दिले 3.65 ग्रॅम. 36.5 असतं तर आपलं 1 मोल झालं असतं. पण 3.65 ग्रॅम म्हणजे 1 मोलला तुम्ही डिवाइड बाय 10 करा, म्हणजे 0.1 मोलार आलं, बरोबर ना. आणि ऍक्च्युअल हे वेट इज इक्वल टू 1 मोलार. आता E बाय एफ धिस बाय धिस तुम्ही कराल तर 0.1 बाय 1च होईल ते. G इज इक्वल टू D बाय H. D इज धिस बाय F इज धिस, म्हणजे धिस डिवायडेड बाय धिस. तर तुम्ही करत बसा कॅल्क्युलेशन एक एक करून. ठीक आहे, कळलं का तुम्हाला मी काय सांगितलं ते. आपण हे जर वस्तुमान घेतलं त्याचं ऍक्च्युअल वस्तुमान तर तुमचं सोल्युशन होणार आहे 1 मोलार. पण दिलेल्या ग्रॅम प्रमाणे केलं तर ते येणार आहे 0.1 मोलार. ठीक आहे. द्रावणाचा सामू म्हणजे pH. आता ह्याचा अर्थ काय आहे, जे आपल्या आपल्या पीपीटी मध्ये आपण जे बघितलं ते हे सेम आहे. तीव्र आम्ल ते तीव्र आम्लारीपर्यंत वरून खालपर्यंतचं आपलं पूर्णच्या पूर्ण pH ची रेंज आहे. ठीक आहे. पाण्यामध्ये टाकल्यावरती H2O चं H+ आणि OH- हे वेगळं वेगळं होतं. ठीक आहे. आता पाण्याच्या विचलनाने तयार होणाऱ्या H+ आणि आयनाची संहती 25 डिग्री तापमानाला 1 × 10⁻⁻⁷ मोल पर लिटर इतकी असते.
या तापमानाला 1 मोलार HCl या द्रावणामध्ये H प्लस आयनाची संहती 1 × 10⁻0 मोल पर लिटर एवढी असते. हे तुम्ही फक्त वाचून ठेवा. ठीक आहे, फार टेन्शन घेऊ नका. म्हणजेच काय, पाण्याच्या विचलनाने तयार होणाऱ्या H प्लस आयनाची संहती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. 25 डिग्रीजला पाण्यामध्ये H प्लस आयन जे तयार होतात ते किती असतात? 1 × 10⁻7 मोल पर लिटर. हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही पाण्यामधले H प्लस आयन्स 25 डिग्रीजला काउंट केले तर ते किती असतात? 1 × 10⁻7 असं त्याचा अर्थ आहे. पाण्याच्या विचलनाने तयार होणाऱ्या H प्लस आयन, पाण्यालाच तुम्ही डिसोसिएट केलं तर H प्लस आणि OH मायनस होईल की नाही. पाण्याचा फॉर्म्युला काय? H2O. तर हे तुम्हाला काय देईल? H प्लस आणि OH मायनस. बरोबर. तर 25 डिग्रीजला हे H प्लस किती? तर एवढे मोल पर लिटर. एका लिटरमध्ये एवढे 10⁻7 एवढे. आणि त्याच तापमानाला 1 मोलार HCl या द्रावणामध्ये H प्लस आयनांची संहती किती? 10⁻0 मोल पर लिटर. म्हणजे 1 × 10⁻0 म्हणजे काय? 10⁻0 म्हणजे 1च ना, 1 मोल पर लिटर. तर 1 मोलार NaOH या द्रावणामध्ये H प्लस आयनांची संहती 10⁻14. म्हणजेच काय, आता NaOH पाण्यामध्ये किती असेल? 10⁻14 मोल पर लिटर. एवढं कमी आहे. -14 खूप कमी आहे. हे सगळं सध्या फक्त वाचा आणि खूप टेन्शन त्याचं घेऊ नका. H प्लस आणि OH मायनस रासायनिक आणि जैव रासायनिक प्रक्रियांमध्ये अतिशय उपयोगी असे H प्लस आयनांचे संहतीचं एक सोयीस्कर असं नवं माप डॅनिश वैज्ञानिक सोरेनसन याने 1909 मध्ये सुरू केलं. हे म्हणजे सामू मापन श्रेणी म्हणजे pH स्केल, पॉवर ऑफ हायड्रोजन. करेक्ट. हे बुकमध्ये पण होतं. हे आपण ऑलरेडी बघितलं होतं. तेच आहे ते 7 ते 14 वरची पट्टी. हे होतं आपल्या आतापर्यंतच्या पुस्तकातला कंटेंट. वैश्विक दर्शक आपण पुढच्या वेळेला बघू. आणि त्याच्यानंतर आपले डिस्प्लेसमेंट रिएक्शन ज्या आहेत ना, उदासीनीकरण, ही पण आपण ऑलरेडी केलेली आहे आणि तिलाच पुस्तकातनं बघू. आणि पुढे आपल्या धातू आणि अधातूंच्या पुस्तकातल्या अभिक्रिया आपण बघू, कशा कशा त्या दाखवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही चित्र पण आहेत त्याची. हा धड्यामध्ये आता पुढे हेच आहे सगळ्या, कोणाच्या कोणाबरोबर रिएक्शन कशा होतात, क्षारांबद्दलची माहिती, स्फटिक जल म्हणजे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आणि त्यांची विद्युत वाहकता. कारण की ते पाण्यामध्ये गेले आयनिक क्षार की ते Na+Cl- असे वेगळे वेगळे होतात. एवढं सगळं झालं की विद्युत अपघटन म्हणजे इलेक्ट्रोलिसिस. हे सगळं झालं की आपला धडा पाण्याच्या अपघटनानंतर संपतो. तेवढंच आहे त्याच्यात. हे सगळं आपलं पुढच्या लेक्चरला संपेल. भेटूया पुढच्या वेळेला. Yes, ma'am. Bye. Bye, ma'am. Thank you. Good night. Thank you, teacher. थँक्यू मुलांनो. बाय. Ma'am. Bye. होमवर्क नाही का? मॅडम दुसरा क्लास नाही का? मॅडम दुसरा असेल क्लास ना नाही का? तुमच्या ग्रुपमध्ये टाइम टेबल आलं आहे असेल ना? मॅम. आहे. हॅलो मुलांनो, आणि तुम्हाला Ma'am, उद्या class आहे का? मॅम होमवर्क काय आहे?